विधानसभेच्या 135 जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। मवियामध्ये काँग्रेसला मोठ्या भावाची भूमिका हवी आहे। काँग्रेसच्या दाव्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार मात्र पेचात पडले असावे। महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव होण्याची स्वप्न काँग्रेस नेत्यांना पडू लागली आहेत। काँग्रेस नेत्यांनी विधानसभेच्या 135 जागांवर दावा केलाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी अस्वस्थ झाली आहे। विधानसभेच्या 135 जागांवर काँग्रेसचा दावा। मवियात काँग्रेसला हवी आहे मोठ्या भावाची भूमिका। काँग्रेसच्या दाव्यांना उद्धव ठाकरे शरद पवार पेचात। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। असं असलं तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मोठा वाटा हवाय। लोकसभा निवडणुकीत 14 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आता मित्र पक्षांसोबत समान वाटणी नकोय। आतापर्यंतच्या चर्चेतले सगळे फॉर्म्युले फेटाळून काँग्रेसनं आता 135 जागांवर दावा ठोकलाय। काँग्रेसला विदर्भात 55 जागा हव्यात, मराठवाड्यात 45 जागा, मुंबईत 15 जागा, तर उर्वरित महाराष्ट्रात 20 जागा हव्यात। काँग्रेसने जेवढ्या जागांवर दावा केलाय तो दावा न्याय असल्याचं नेते सांगू लागलेत। यांना धडा शिकवण्यासाठी आमच्या सहकार्यांनी सुद्धा मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, पवार साहेबांची, उद्धवजी असतील किंवा हे सगळे दिग्गज आहेत, बाकीचे सगळे आमचे सहकारी, मला खात्री आहे की हे सगळं आमचं चर्चेने होईल व्यवस्थित, काही इश्यू नाही। आणि 135 हा फार मोठा आकडा नाही, 288 मध्ये 135 हा फार मोठा आकडा नाही। काँग्रेस 135 जागा घेणार, मग उरलेल्या 153 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मान्य होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। 135 जागांवर दावा करायचा आणि 100 जागा पदरात पाडून घेण्याचाही काँग्रेसचा गेम प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।